विद्यार्थिनी मैत्रिणींनो, काल आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन याचं चौथं प्रकरण सुरू केलं होतं, व्यावसायिक सेवा. त्याच्यामध्ये आपण व्यावसायिक सेवेची वैशिष्ट्ये पाहिले आणि त्याच्यानंतर आपण व्यावसायिक सेवांचे प्रकार पाहिले. आपण व्यावसायिक सेवांचे प्रकार इथपासून पुढं परत एकदा आढावा घेऊन पुढं जातोय. पहिला व्यावसायिक सेवाचा प्रकार आहे आणि तो म्हणजे बँकिंग. बँकिंग ही एक आर्थिक संस्था आहे. मी तुम्हाला काल म्हटलं होतं, बँकिंग ही एक आर्थिक संस्था आहे जी ठेवी स्वीकारते आणि त्या स्वीकारलेल्या ठेवीतून काय करते, म्हणजे त्या पैशाचा वापर कर्ज देण्यासाठी करते. म्हणजे ही बँकिंग ही सेवा जी आहे ती संस्था जी आज संबंधित सेवांचा व्यवहार करते, ती पैशाशी निगडित असला व्यवहार करते, आर्थिक गोष्टींचा व्यवहार करते. बँकिंगची व्याख्या भारतीय नियमन कायदा 1949 नुसार केलेली आहे. ते बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. अतिशय साधी सोपी व्याख्या केलेली आहे की भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग म्हणजे काय, कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. त्याची व्याख्या बघा. काय व्यवहार करते, तर कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने पैसे स्वीकारणे. म्हणजे लोकांना कर्ज देणं आणि लोकांना गुंतवणुकीच्या उद्देशाने त्यांचे पैसे स्वीकारणे, लोकांकडनं पैसे जमा करून घेणे आणि लोकांनी त्या पैशाची मागणी केली की ते पैसे परतफेड करणे. म्हणजे परत देणे ते कशाच्या स्वरूपात, मसुदा असतील, धनादेश असेल, ऑर्डरद्वारे आणि त्या पैसे काढण्यायोग्य असे परिभाषित केले आहे. थोडक्यात काय, बँकिंग म्हणजे काय, अशी संस्था जी आर्थिक व्यवहाराशी निगडित आहे, जी लोकांकडनं गुंतवणुकीच्या उद्देशाने पैसे स्वीकारते आणि मागता क्षणी त्यांना परत देते. बँकांचे प्रकार, पहिला आहे मध्यवर्ती बँक. भारताची प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक असते. मध्यवर्ती बँक म्हणजे केंद्रीय बँक, ही देशातील सर्वोच्च बँक असते. प्रत्येक देशाची जशी स्वतःची बँक असते तशी भारताची देखील एक मध्यवर्ती बँक आहे. त्या बँकेला भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व्ह अधिनियम 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945 मध्ये झाली. RBIची म्हणजे 1945 झाली आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे ही देशातील आर्थिक धोरण ठरवते. म्हणजे देशाचे आर्थिक धोरण जे आहे ते ठरवण्याचं काम करते. देशात चलनी नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक करते. मी तुम्हाला काल याच्यावर डिटेल बोललेलो आहोत. आपण सरकारसाठी बँकर म्हणून काम करते आणि भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकांची शिखर बँक म्हणजे बँकांवर देखरेख करणं, नियंत्रण ठेवणं, बँकांचा व्यवहार पाहणं, म्हणजे बँकांचा देशाचा आर्थिक व्यवहार पाहणं आणि चलनी नोटा निर्माण करणं हे कार्य आहे. दुसरं पाहिलं होतं आपण व्यावसायिक बँका. व्यावसायिक बँका एखाद्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ह्या बँका उदाहरणार्थ ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आणि दुय्यम कार्य या बँका करत असतात. सार्वजनिक क्षेत्रात जिथे जास्तीत जास्त भांडवल सरकारचे आहे, उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक. खाजगी बँका, ॲक्सिस बँक, HDFC बँक जे खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतात आणि परदेशी बँक म्हणजे ज्याच्या शाखा आपल्या भारतात आहेत, म्हणजे याच्या शाखा परदेशात आहेत आणि मेन बँक भारतात आहे. CITI, HSB बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही त्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर आपण सहकारी बँका पाहिल्या. सहकारी तत्वावर स्थापन होणाऱ्या ज्या बँका आहेत त्याला सहकारी बँका म्हणतात. या बँका सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. भारतात सहकारी बँका भारतीय अधिनियम नोंदणीकृत आहेत. बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित केलेले आहेत. सरकारी बँका शहरी किंवा निमशहरी ग्रामीण भागात स्थापन झालेल्या असतात. त्या लोकप्रिय आहेत. यांचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट सेवा देणं आहे आणि हे सेवा कोणाला देतात, तर आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक असतील, शेतकरी असतील, लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करतात. याचे 3 प्रकार आहेत. प्राथमिक पतसंस्था. प्राथमिक पतसंस्था ग्रामीण स्तरावर काम करतात. त्या सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करतात. त्यांना कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार आणि जिल्हा सहकारी बँकांकडनं निधी मिळतो. जिल्हा मध्यवर्ती बँका या बँका ज्या आहेत जिल्हा स्तरावर कार्यरत असतात. जिल्हा मध्यवर्ती बँका एका जिल्ह्याकरता असतात. या बँका लोकांकडून ठेवी घेतात आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले असतात. या बँकांना निधी जो आहे तो राज्य सहकारी बँकांकडून मिळतो. तिसरा प्रकार आपण पाहिला राज्य सहकारी बँक. जशी आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,
तशी सहकारी संस्थेची देखील मध्यवर्ती बँक आहे आणि ती बँक म्हणजे राज्य सहकारी बँक. ही बँक राज्य स्तरावर कार्यरत आहे. आवश्यकतेनुसार ही बँक सहकारी आणि प्राथमिक पतपुरवठा संस्थांना निधी प्रदान करतात. राज्य सहकारी बँक ही जिल्हा बँक व पतसहकारी संस्था यांच्यावर देखरेखीचे कामही करते. आता चौथा प्रकार आपल्याला पाहायचा आहे औद्योगिक बँका. औद्योगिक बँका म्हणजे औद्योगिक विकासासाठी स्थापन झालेल्या ज्या बँका आहेत त्या बँकांना औद्योगिक बँका असं म्हणतात. या बँका औद्योगिक क्षेत्रांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा निधी प्रदान करत असतात. बघा, औद्योगिक विकास बँका व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा निधी प्रदान करतात. IFCI, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी विकास बँकेची उदाहरणं आहेत. आता विकास बँकांची कामं काय आहेत बघा. विकास बँकांची कामं जी आहेत ती म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा विकास करणं आणि आधुनिकतेच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना औद्योगिक क्षेत्राचा विकास करायचा, त्याचा आधुनिकीकरण करायचा आणि आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून अशा व्यवसाय संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा करणं हे या औद्योगिक बँकांचे कार्य आहे. दुसरं कार्य आहे सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागाची खरेदी करायची. सार्वजनिक बँका ज्या कंपन्या ज्या आहेत यांनी जे भाग विक्रीस काढलेले असतात अशा समभागाची खरेदी करणं हे देखील औद्योगिक विकास बँकांचं कार्य आहे. तिसरं आहे कर्ज रोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. जर एखाद्या बँकेने कर्ज रोखे विकले असतील तर त्यांचे कर्ज रोखे आणि बंधपत्रे खरेदी करायचे हे देखील कार्य त्यांना करावं लागतं. त्यानंतर पुढचं आहे विनिमय बँका. विनिमय बँका परकीय व्यापार व्यवहारात वित्त पुरवठा करतात. तसेच मोठ्या व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. विनिमय बँका ज्या आहेत बार्चलेस बँक्स आणि बँक ऑफ टोकियोची उदाहरणं आहेत. विनिमय बँकाची कामं खालीलप्रमाणे आहेत. परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा, पतपत्र देणं, विनिमय बँकाची बिलाची सूट, लाभांश, व्याज आणि नफा खात्यावर जमा करणं. थोडक्यात काय, विनिमय बँका म्हणजे बँकेचे परदेशी व्यवहार क्लिअर करणारी जी बँक आहे तिला विनिमय बँक असं म्हणतात. परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा करणं, त्यांचे पतपत्र म्हणजे गॅरंटी पत्र घेणं, विनिमय बिलाची सूट देणं आणि त्यांचे जर लाभांश, व्याज, नफा असेल तो खात्यावर जमा करणं. त्यानंतर सहावा प्रकार आहे प्रादेशिक ग्रामीण बँका. प्रादेशिक ग्रामीण बँका 1975 मध्ये स्थापन करण्यात आल्या. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकाद्वारे प्रायोजित केल्या जात आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकाचा भांडवल केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15% आणि प्रायोजित कंपनी 35% योगदान देते. प्रादेशिक ग्रामीण बँका प्रामुख्याने ग्रामीण निमशहरी भागात ठेवी एकत्र करतात आणि मुख्यतः लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांना ग्रामीण कारागीर यांना कर्ज देतात. प्रादेशिक ग्रामीण बँका ह्या 1975 मध्ये स्थापन झाल्या. या बँकांचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे तर या बँकांचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना म्हणजे ग्रामीण भागातील जो भाग आहे, असा काही भाग आहे जो दुर्लक्षित आहे, त्याचा विकास झालेला नाही, अशा भागामध्ये आपल्या शाखा स्थापन करून त्यांचा विकास करणं. प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली. बँकाद्वारे प्रायोजित केलेल्या प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या भांडवलात 50% भांडवल जे आहे ते केंद्र सरकारचं असतं, 15% राज्य सरकारचं असतं आणि या प्रायोजित बँकांचं 35% योगदान असतं. या प्रादेशिक बँका ज्या आहेत त्या मुख्यतः ग्रामीण भागात, शहरी आणि निमशहरी भागात स्थापन झालेल्या असतात. या त्या भागातील लोकांच्या ठेवी स्वीकारतात आणि मुख्यतः लहान व अल्पभूधारक शेतकरी आहेत यांना कर्ज पुरवठा करतात. यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे बचत बँका. बचतीच्या उद्देशाने स्थापन केलेल्या बँका ज्या आहेत त्यांना बचत बँका असं म्हणतात. बघा, पाहतोय आपण बचत बँका. बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागात लोकांच्या बचतीला प्रोत्साहन देणे. अशा बँकाच्या उदाहरणात टपाल बचत बँक, व्यावसायिक बँका आणि सहकारी बँका असं म्हणतात. बचत बँकाच्या नावावरूनच असं लक्षात येतं की लोकांना बचत करण्याला प्रवृत्त करण्यासाठी जी बँक स्थापन झालेली असते तिला बचत बँका असं म्हणतात. बचत बँकेचं मुख्य उद्दिष्ट आहे ग्रामीण भागात लोकांच्या बचतीला प्रोत्साहन देणं.
अशा बँकाचं उदाहरण म्हणजे टपाल बचत बँक, व्यावसायिक बँका आणि सहकारी बँकांचा यामध्ये समावेश आहे. याला बचत बँका असं म्हणतात. पुढचं आहे 8वं गुंतवणूक बँक. या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. त्यांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः व्यवसाय संस्था आणि सहकारी संस्था समाविष्ट असतात. गुंतवणूक बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्यातीबद्दल सल्ला देऊन विलिनीकरण आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. सामान्यतः गुंतवणूक बँका सामान्य लोकांचा थेट व्यवहार करत नाही. गुंतवणूक बँका म्हणजे काय? ग्राहकांना आर्थिक सल्ला देण्यासाठी ज्या बँकाची स्थापना झालेली असते तिला गुंतवणूक बँका असं म्हणतात. या बँका ग्राहकांना आर्थिक सल्ला आणि आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. या बँका ग्राहकांना सामान्यतः व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्था समाविष्ट असतात. गुंतवणूक बँका संशोधन आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलिनीकरण आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. साधारणपणे गुंतवणूक बँका सामान्य लोकांचे थेट व्यवहार करत नाहीत. थोडक्यात काय की लोकांनी पैसे कुठं गुंतवावे याचा सल्ला देणाऱ्या ज्या बँका आहेत त्याला गुंतवणूक बँका असं म्हणतात. पुढचं आहे 8वं विशिष्ट बँका. या बँका विशिष्ट क्षेत्रात स्थापन झालेल्या असतात आणि विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण समर्थन आणि आवश्यकता पूर्ण करतात. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे विशिष्ट बँकामध्ये निर्यात बँक आणि आयात बँक. ही बँक निर्यात आणि आयातदारांना आर्थिक सहाय्य करते आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आर्थिक आणि निर्यातीसाठी वस्तू व सेवांचा वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करते. विशिष्ट बँका म्हणजे विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी स्थापन झालेल्या ज्या बँका आहेत किंवा विशिष्ट व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण समर्थन करण्याची आवश्यकता ज्या बँका करते त्याला विशिष्ट बँका म्हणतात. त्यातली पहिला प्रकार आहे विशिष्ट बँकाचा आयात आणि निर्यात बँक. ही बँक निर्यातदार आणि आयातदारांना अर्थपुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असते. म्हणून या बँकांना निर्यात आणि आयात बँक असं म्हणतात. आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आर्थिक आणि निर्यातीसाठी वस्तू व सेवांचा वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक SIDBI बँक. लघु उद्योग विकास बँक 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये स्थापन झाली. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या जाहिरात वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करते आणि तत्सम कार्यात गुंतवलेल्या संस्थांच्या कार्य समन्वयासाठी प्रयत्न करते. भारतीय लघु विकास बँक SIDBI बँक स्मॉल इंडस्ट्रियल, आपण याला काय म्हणतो की स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठीचे बँक कर्ज पुरवठा करते त्याला भारतीय लघु विकास बँक असं म्हणतात. ही लघु विकास बँक 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये स्थापन केली. ही बँक काय करते तर ही बँक लघु उद्योगासाठी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या जाहिराती वित्त, म्हणजे ही बँक लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य करते. तर ही बँक कुठल्या उद्योगांना अर्थसहाय्य कसं करते? सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी वित्तपुरवठा करण्याचं मुख्य कार्य या बँकेचं आहे. या कार्यासाठी ही बँक स्थापन झालेली असते. तिला भारतीय लघु विकास बँक असं म्हणतात. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही बँक जी आहे ही बँक ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थापन झालेली असते. हिला नाबार्ड बँक असं म्हणतात. नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट असं हिला म्हणतात नाबार्ड बँक. ही नाबार्ड बँक ग्रामीण भागातील क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली एक सर्वोच्च संस्था आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास प्रादेशिक ग्रामीण बँकामार्फत अल्प मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा पतपुरवठा पुरवते. हे धोरण ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भारतातील कृषी पत आणि इतर कामासाठी संबंध असते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड बँक ही बँक जी आहे ती वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली सर्वोच्च बँक आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण विकास बँकामार्फत अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची
मुदतीची पतपुरवते हे धोरण ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भारतातील कृषी पत आणि इतर कामासाठी संबंध आहे. त्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर राष्ट्रीय कृषी विकास ग्रामीण बँक ही बँक जी आहे हिला नाबार्ड म्हणतात, नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ग्रामीण भागातील क्षेत्राचा ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा म्हणजे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, ग्रामीण भागाला वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेल्या बँकेला राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक म्हणतात. ही बँक सर्वोच्च संस्था आहे जी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक बँकामार्फत अल्प मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते. ही बँक ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली असते, म्हणून तिला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हणतात. पुढचं आहे लघु वित्त बँकेची वैशिष्ट्ये. लघु आणि वित्त बँकेची वैशिष्ट्ये लोकसंख्येच्या संरक्षित व अधोरेखित विभागासाठी बचतीची तरतूद करणं, छोट्या उद्योगांना, लहान आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग आणि इतर असंघटित क्षेत्रांना कर्ज पुरवठा करणं. म्हणजे थोडक्यात काय की वित्त पुरवठा करणं हे यांचं काम आहे. लोकसंख्येच्या संरक्षित अधोरेखित भागासाठी बचतीची तरतूद आणि लघु उद्योगांना, लहान सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग यांना संघटित करून त्यांना पतपुरवठा करणं. पुढचा प्रकार आहे पेमेंट बँक. ही बँक हे बँकिंगचे एक नवीन प्रारूप आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही संकल्पना आखली लहान व्यवसाय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना आर्थिक सेवा देण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. इतर कोणत्याही बँकेसारखीच आहे, कारण बहुतेक बँकिंग कामे जसे रेमिटन्स सर्व्हिसेस, मोबाईल बँकिंग, ATM कार्ड्स, नेट बँकिंग इत्यादी अंमलात आणू शकतात, परंतु कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे ते फक्त 1 लाख रुपयापर्यंतचीच मागणी ठेवी स्वीकारू शकते. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक इत्यादी आजपर्यंतच्या सक्रिय पेमेंट बँकांची उदाहरणं आहेत. आता पेमेंट बँक हे जे आहे ते बँकेचं एक नवीन प्रारूप आहे, म्हणजे नवीन एक रूप आलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही संकल्पना आखलेली आहे आणि त्यांनी ही संकल्पना कशासाठी आखलेली आहे तर लहान व्यावसायिकांनी, कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना आर्थिक सेवा देण्याच्या उद्दिष्टाने ही संकल्पना आखलेली आहे. ही इतर कोणत्याही बँकेसारखीच आहे, कारण बहुतेक बँकिंग कामे जसे की रेमिटन्स सर्व्हिस, मोबाईल बँकिंग, ATM कार्ड्स, नेट बँकिंग इत्यादी अंमलात आणू शकतात, परंतु कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्याची मुभा मात्र यांना नाही आहे, यांना परवानगी नाही आहे. त्याचप्रमाणे जे फक्त 1 लाख रुपयापर्यंतची मागणी ठेवी स्वीकारू शकते, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पोस्ट पेमेंट इत्यादी आजपर्यंतच्या सक्रिय पेमेंट बँकेची उदाहरणे आहेत. यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे तो म्हणजे व्यावसायिक बँकांची कार्य. आता व्यावसायिक बँकांची कार्य 2 प्रकारामध्ये विखुरलेली आहेत. एक प्राथमिक कार्य आणि दुसरं दुय्यम कार्य. प्राथमिक कार्य म्हणजे काय? व्यावसायिक बँकाची प्राथमिक कार्य याला मूलभूत कार्य असं म्हणतात. जी कार्य करणं गरजेचीच असतात याला मूलभूत कार्य म्हणतात. व्यावसायिक बँकांची कार्य जी आहे ती 2 गटामध्ये विभागलेली असतात. एक प्राथमिक कार्य आणि एक दुय्यम कार्य. प्राथमिक कार्य म्हणजे काय? मूलभूत कार्य जे करणं गरजेचं असतं. आता बघा, व्यावसायिक बँकाची प्राथमिक कार्य ही मूलभूत बँकिंग कार्य म्हणजे कोर बँकिंग फंक्शन CBS म्हणून ओळखली जातात. प्राथमिक कार्य खालीलप्रमाणे आहेत. पहिलं आहे ठेवी स्वीकारणे, ठेवी स्वीकृती. व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा संस्थांकडनं ठेवी स्वीकारतात. ठेवीचे वर्गीकरण 2 प्रकारात केले जाऊ शकते, म्हणजेच वेळ ठेवी, मागणी ठेवी इत्यादी. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की व्यावसायिक बँकाची कार्यामध्ये आपण प्राथमिक कार्य बघतोय. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं प्राथमिक कार्य म्हणजे मूलभूत कार्य जे करणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणं. या बँका व्यक्ती आणि व्यवसाय संस्थांकडनं ठेवी स्वीकारण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य करतात. ठेवी 2 प्रकारच्या असतात, वेळ ठेवी आणि मागणी ठेवी. टाईम डिपॉझिट आणि मागणी ठेवी म्हणजे
कॉल डिपॉझिट अशा 2 प्रकारच्या ठेवी स्वीकारण्याचं कार्य या बँका करतात. दुसरं आहे मुदत ठेवी. मुदत ठेवी याला फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतात. मुदत ठेव खाते असे खाते असते जिथे निश्चित स्वरूप निश्चित व्याजदरावर ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते. बचत खात्याच्या तुलनेत मुदत ठेव खात्यावर अधिक व्याजदर असतो आणि ठेव कार्यालयानुसार त्याप्रमाणे बदल होतो. मुदत ठेव खात्यामध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसते, तथापि जमा करता मुदतीपूर्वी पैसे काढू शकतो. अशा वेळेस बँक कमी व्याजदर देते. या खात्यात जमा झालेल्या रकमेसाठी बँकेकडून मुदत ठेव पावती दिली जाते. जमा करता मुदत ठेवीवर बँकेकडनं कमी कर्ज म्हणजे जमा करता मुदत ठेवीवर बँकेकडनं कर्ज देखील घेऊ शकतो. आता हे जे आपण प्राथमिक कार्य नुसतं सुरू केलेलं आहे, उद्याच्या तासाला पुन्हा आपण इथून स्टार्ट करणार आहोत प्राथमिक कार्यापासून. आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद.